नागपूर शहरात नकली पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांना लुटलंय। रविवारी भर दिवसा ठगबाजांनी 4 वेगवेगळ्या घटनांमध्ये वृद्ध नागरिक आणि महिलांना सावज बनवून सोन्याचे दागिने लंपास केले। अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून पोलीस या नकली पोलिसांचा शोध घेत आहेत। पहिली घटना तहसील पोलीस ठाणे हद्दीत घडली। 55 वर्षीय ममता धाडीवाल या महिलेला 4 जणांनी फसवलं। स्वतःला पोलीस सांगून त्यांनी तिला सोन्याचे दागिने पर्समध्ये ठेवण्यास सांगितलं आणि हातचलाखीने ते चोरटे दागिने घेऊन फरार झाले। ही घटना भर दिवसा सकाळी 11:15 वाजता इतवारीतील अमरकर ज्वेलर्स समोर घडली। पोलिसांना या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यावरून आरोपींचा शोध सुरू आहे। दुसरी घटना जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत घडली। 2 व्यक्तींनी स्वतःला पोलीस सांगून 67 वर्षीय जुगल किशोर शाहू यांना चौकशीच्या बहाण्याने 10 तोळ्यांची सोन्याची चेन लुटून नेली। आरोपींनी कागदाच्या पुडीत दगड ठेवून ती वृद्ध इसमाच्या हाती दिली आणि फरार झाले। जुगल किशोर शाहू हे 37 वर्षाचे इसम आहेत। यशोधरनगरला राहणारे इसम आहेत। ते त्याच्या बाईकवरून त्याच्या घरी जात असताना 10 नंबर पुलियाजवळ इंदोरा 10 नंबर पुलियाजवळ पाठीमागून 2 इसम आले गाडीवरून। त्यांना थांबवलं। त्यांना सांगितलं की आम्ही पोलीस आहोत आणि तुम्ही असे जास्त सोनं वगैरे घालून घेऊन जाऊ नका, पुढे चोरीच्या वगैरे घटना घडत आहेत, तर तुम्ही ते सोनं काढून ठेवून द्या म्हणजे तुमचं सोनं सुरक्षित राहील असं म्हणून त्यांनी सोनं काढलं आणि स्वतःकडच्या त्या पुडीमध्ये टाकून त्यांच्या फिर्यादीच्या डिकीमध्ये ठेवलं। फिर्यादी जेव्हा आपल्या दुकानात गेले, घरी गेले, त्यांनी पुडी उघडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यामध्ये सोन्याच्या ऐवजी त्यांच्या चेनऐवजी दगड होते। त्याप्रमाणे ते लगेच तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यासाठी आले असता आपण ती त्याप्रमाणे त्यांच्या 2 अज्ञात इसमांच्या विरुद्ध बतावणी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल केलेला आहे। तिसरी घटना धंतोली पोलीस ठाणे हद्दीत घडली। मध्य प्रदेशहून लग्नासाठी आलेले 68 वर्षीय ओमप्रकाश जयस्वाल यांच्याकडून 3 युवकांनी पोलीस बनून 66,000 रुपयांचे दागिने लुटले। तर हुडकेश्वर परिसरात चौथ्या घटनेत 65 वर्षीय निवृत्त शिक्षिका उषा झाडे यांना 3 ठगबाजांनी पोलीस बनून 2 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने अंगावरून काढण्यास सांगितलं आणि नंतर ते दागिने घेऊन फरार झाले। तपासादरम्यान या सर्व घटना एकाच टोळीने संघटितपणे केल्या असल्याचं समोर आलं आहे। भर दिवसा या घटना घडत असतानाही पोलिसांना त्याची कुणकुण लागली नाही। पोलिसांनी शहरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे। वारंवार होत असलेल्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। अभी जो है क्योंकि इस तरह की अगर आपको याद होगा कि कुछ समय पहले मुझे लगता है कि जुलाई में एक घटना हुई थी और उसमें जो है एक गैंग है स्पेशली आंबोली करके थाने सिटी के अंदर, वहाँ से निगड़ित था और उसमें हमने आरोपी जो है 2 आरोपियों को उसमें अरेस्ट भी किया था और उसमें हमने गोल्ड रिकवरी भी की थी। और ये जो मेन है इसमें मोडस ऑपरेंडी सेम है और उसमें हमें कुछ फुटेजेस भी मिले हैं, गाड़ी के नंबर भी मिले हैं, उसके आधार पर हमारी अभी कार्रवाई चल रही है। बाकी जो टेक्निकल इन्वेस्टिगेशन होते हैं, सुबह ही हमने सभी ऑफिसर्स को बुलाया था और हमारे क्राइम ब्रांच के सभी ऑफिसर्स थे हाजिर और इसमें हमारी स्पेशल टीम्स लगी हुई है। इसमें जो जैसे मैंने बताया कि टेक्निकल उसमें हमारा काम अभी चल रहा है और जो हमें एक फुटेजेस मिले हैं उसके आधार पर आगे हम लोग बढ़ रहे हैं। और इसमें जो जनरली हमको डायरेक्टली इसमें लग रहा है कि इसमें वही गैंग उसमें इन्वॉल्व है।